असा भगवान आहे। भगवान जशाच तसा आहे। तू है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर। भगवान तशाच तसा। आमचे गोवर्य नरसिंह बाबा महाराज सांगत असत आळंदीकर की भगवान आहे कसा तर जसा आरसा तसा। आरशाला आपण नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच करतो। आरशाला साबुका दाखवला तर आरसा देखील कसं दाखवणार। असा भगवान जसं काम आपण देवाचं करू तसं भगवान देखील आपलं काम करत असतो। विठ्ठला विठ्ठला या शुद्ध प्रेमाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जगामध्ये एक नंबरचं नाव गोकुळवासी लोकांचं येतं। यथा व्रज गोपिकानाम, इथं मुंबईकरांचं नाव नाही, नागपूरकरांचं नाव नाही, पुणेकरांचं नाव नाही, इतर कोणाचंच नाव नाही। फक्त गोकुळवासी लोकांचं त्यांचं चिंतन आलं। यथा व्रज गोपिकानाम नारद महर्षी सांगतात। किंवा या प्रेमाच्या बाबतीमध्ये कबीर महाराज देखील त्यांचंच नाव घेतात। कबीर महाराजांची कीर्ती फार झाली की जगामध्ये एक नंबरचं भक्तस्थान प्रेममूर्तीमध्ये कबीर महाराज। कारण त्यांची कीर्ती अशी सर्वत्र पसरली गेली। कारण खऱ्या संताची कीर्ती पसरविण्यासाठी अन्य काही करण्याचं कामच नसतं। जसं तुकाराम महाराज होतात ना, वाऱ्या हाती माप चाल सजनाची, वाऱ्या हाती माप चाल सजनाची। कीर्ती मुखाचे नारायण, कीर्ती मुखाचे नारायण, वाऱ्या हाती माप चाल सजनाची, वाऱ्या हाती माप चाल सजनाची। याप्रमाणे सर्वत्र कीर्ती झाली। ती कीर्तीचे शब्द त्यांच्या कानी गेले की लोक आपली फारच मोठी वाहवा करत आहेत, तर ते त्यांना सहन झालं नाही। उलट कबीर महाराज बोलू लागले, जनतेला सांगू लागले, कबीर कबीर क्या कहत है, जाई जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर। कबीर महाराज म्हणतात, मला मोठं